सौराष्ट्र आणि कच्छला अलर्ट. अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता. 31 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला आजपासून 4 सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचे संकेत. गुजरातच्या पोरबंदरमध्ये भादर नदीला उधाण. पोरबंदरमध्ये मोठा पूर. पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. हैदराबादमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज. शाळा कॉलेजेसला आज सुट्टी. घरामधून बाहेर पडू नये, प्रशासनाचं आवाहन. ओडिशामध्ये पुढच्या 2 दिवसांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता. हवामान विभागाकडून येलो अलर्ट. अनेक भागामध्ये वीज कोसळण्याचाही अंदाज. अरबी समुद्रातील वादळाचा आज गुजरातला फटका बसण्याची शक्यता. गुजरातच्या अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती. गुजरातच्या बडोद्यामध्ये पुराचा कहर. पुराच्या पाण्यामधून रहिवासी भागामध्ये रस्त्यावर आली 15 फूट लांब मगर. काश्मीर खोऱ्यामध्ये काही भागामध्ये मोसमात पहिल्यांदाच बर्फवृष्टी. पुढचे 2 दिवस पावसाचाही अंदाज. हरियाणा विधानसभा निवडणुकीवर भाजप सीईसीची बैठक. पंतप्रधान मोदी, अमित शहा, जेपी नड्डा सहभागी. सर्व 90 जागांवर मंथन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पालघरमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते 76,000 कोटींच्या विकास योजनांचं भूमिपूजन. काँग्रेस सीईसीची 2 सप्टेंबरला बैठक. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावं निश्चित होण्याची शक्यता. आसामच्या विधानसभेत मुस्लिम मॅरेज रजिस्ट्रेशन बिल पारित. आता काजी नाही तर सरकार करणार निकाहाचं रजिस्ट्रेशन. कोलकाता ट्रेनी डॉक्टर बलात्कार हत्ये प्रकरणामध्ये 10 जणांची पॉलिग्राफ टेस्ट. हॉस्पिटलच्या 2 सुरक्षा रक्षकांची टेस्ट झाल्याची सूत्रांची माहिती. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींविरोधात दिल्लीमध्ये गुन्हा दाखल. वकिलांकडून पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. तर पाटण्यामध्ये ममतांविरोधात एफआयआर. उत्तर प्रदेशच्या बहराईचमध्ये नरभक्षक लांडग्याचा शोध सुरूच. आतापर्यंत 4 लांडग्यांना जेरबंद करण्यात यश. पकडलेल्यांपैकी एकाला गोरखपूर झूमध्ये पाठवलं. बांगलादेशातील आंदोलनात 1000 आंदोलकांचा मृत्यू. पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीत आंदोलकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघड. भारत चीन सीमावादावर दोन्ही देशात बैठक संपन्न. एकमेकांमध्ये माहितीची देवाणघेवाण होणार. मतभेद आणि विवाद कमी करण्यावर झाली सहमती.